आपा बोललो तर खरा होता, यंदाच्या वर्षी जाऊतच नाही. अरे बाबा माझ्या झोपून जाऊ रे. जंगलात आंबा खायची ना, एक वेगळीच मजा. कारण वर्षातून एकदा आरोग्य चांगलं आपलं राहण्यासाठी आपण हा सालवा डोंगर चढतो. या सहलीचा आनंद म्हणावा तर यामध्ये पाणी आम्ही जवळजवळ तपीलभर घेऊन जातो, पण ते पाणीच शिल्लक राहत नाही तिथे आल्याच्या. ए बाबण्या सालवा डोंगर, कांदा, आंबा, काजू, जंगल सफारी, झोपून आमचा जंगल प्रवास. चला आज आम्ही चालला सालव्या डोंगरावर पिकनिकला. तर थंय काय काय घडता आता तुमका सांगेन मी. माझ्या म्हणजे गावच्या व्हिडिओत कायम मी सालवा डोंगर तुमका दाखवते आणि आता पण दाखवते. तर त्या डोंगराला मी कसे चढता आणि कसे उतरता वगैरे थैला काय काय आता मी थोडक्यात तुमका सांगूचो प्रयत्न करीन. चला तर आम्ही आता व्हिडिओ चालू. आमची तांबडची गँग बंटी, अमित, देवेश, तो आमचं पाहुणं येलो आलेला आमसून पिकनिकला. धीरो हा, कवटो, बाबलो हे दोघजण इले आहेत मुंबईसून पिकनिकला. आणि आमचं दोघजण म्हणजे कोण, ऋषी आणि सायलो, आणि तो आमचं मोठं मार्गदर्शक संतोष आरे. चला आता निघूया आपण. आणि कोणा हां ह्यो बंडाच्या वरचं कोणतरी हा एक तोरसकर वाटतं. काय तो काय दिसत नाही. हां ह्यो. आता आम्ही आमच्या वाडीतनं निघालो. सगळे पोर बॅग बिग लावून पाणी बिणी घेतलं नाही सगळ्यांनी. भाकरी भाजी जे आपण काय आता सगळ्यांनी घेतलं नाही, कारण काय वर भूक लागतात, तहान लागतात, त्याच्यामुळे सगळ्या घेऊन चालले आहेत. आता समोर डोंगर दिसतात, त्या डोंगरावर आम्ही चढणार आहोत. तर थैला थोडासा शूट करून तुमका दाखवतो प्रयत्न करते. ठीक आहे चला. चलून चलून जरा दम लाव, घाम बी मिलो. आणि आता माझा मित्र भेटलो गणेश कोलते, म्हणजे कासारड्याचो सचिन तेंडुलकर काही म्हणा, म्हणजे कासारड्याचो एक नंबरचो बॅट्समन. तर भेटलो त्याला पण थांबवलंय, त्याला चलू बिलू होत नाही. आम्ही आहे बसलेला. तर सरपंच पण पाटणा आमचे इलेत पिकनिकला. आणि जरा तटी पडलो, तुमका जरा थांबा दाखवते जरा. हो बघा सरपंच तटी पडलो. तिथलो काय आणला ना, टोपी हा फक्त, काय बॅग काय बाकी काय नको दाखवू, टावेल हा बस. हे आमच्या पोरांची गँग होईल मुंबईवरना. सायलो, बापमाचं नातू, गणेश कोलते, आमची गँग. राजू पण इलो आहे, हो साई पण इलो आहे दक्षिण गावठणात ना आमच्यासोबत पिकनिकला आमच्यासोबत इलो. आणि आमचे पोर हे का एक नाव ठेवलं नाही पोराने, हे का फेकी म्हणून. ठीक आहे फेकी इलो. फेकी म्हणजे बॉलर फेकी नाही, जो फेकता लय फेकता. तो आता आराम करून झाला. आम्ही आता परत मार्गस्थ होता. हे काय आणि ह्या तोंडाक मास्क लावले म्हणजे हे ऊन मरणाचा म्हणून लावले, तोंड काळा पडताना. तसे काय आमच्या तोंडावर काय शिरत पडले म्हणा, लय उजळा आमचा तोंडा. ही वाट तुमका मी ह्याच्या व्हिडिओत दाखवलेले, म्हणजे धारेश्वराचं जेव्हा गवद होतो ना तेव्हा तुमका ही वाट दाखवलेली. तेव्हा ह्या रानबीन काही झाला नव्हता, पण वाटीचा ह्यो समोरचा हे सालो डोंगर ह्यो पण, आणि इकडे पण चालला वरना दाखवतो तुमका. कांदा बंद झाले जेव्हा पिकनिकला येवा. कशा दमला होय, दमला. माकडवर बसलो आणि हे इकडनं खालना बघतो ते बघा. हा श्री क्षेत्र धारेश्वर आयरेवाडी म्हणजे धारेश्वर गाव या ठिकाणी आता मी लाव थोडंसं होय, परत आराम करता है ना. आता परत वर चढणार. ठीक आहे आता जराशी भाकरी बिरी खाता. पाठी वजा पण लय झाला आता, म्हणजे वजा कमी करता भाकरी खाऊन आहे ना मी निघणार. ठीक आहे एक वांडर वर बसला तुला, बाकीची वांडर खाली आहेत. वांडर जरा काळ झालेलं दिसतं. वांडर काळ होता, कपडा पण काळ कर. ठीक आहे यो
पडलंय ते नको. तू शूटिंग चालू ठेव. उतारलंय ते शूटिंग टाकी, नाहीतर मग संपलं. आम्ही टाकतो अजून उतारलंय. ए बाबण्या सांगायचं असतं दाखव रे, मीठ दाखव, चटणी मीठ. चौट टाक बाहेर जायचं सगळं. डायमंड बरोबर चटणी मीठ पण आणलं मस्त. बॅग मध्ये असतात. तर आंबे खाता जरा फोडा फोडा करून. नाही रे, हे आंबं खाऊ केलेत मुंबईवर ना, गॉगल घातलं नाही गाववाल्यांचं. जंगलात आंबं खायची ना, एक वेगळीच मजा. मीठ चटणी पान लाव, पानची हालत खराब होणार. या मिठा आणि चटणीमुळे पाणी जास्त लागणार. नको नको नको. चला आता आम्ही धारेश्वराजवळ ना वर चालला. ह्या बघा अशी श्रेष्ठ क्षेत्र धारेश्वर मंदिर, धारेश्वर गावायरवाडी. ह्या बघा धारेश्वर मंदिर वर चालला. दगडा बिगडाची वाटा सांभाळून चालूचा पडता. हळूहळू आम्ही वर चालला. म्हणजे चार्जिंग संपत म्हणून हळूहळू मोबाईल जरा स्विच ऑफ करून ठेवतोय, नंतर चालू करतोय. ठीक आहे बघा. अरे अंड्याचे उद्यान काढले. आम्ही तांबळवाडीचा ग्रुप चाललो आहोत पिकनिकला सालव्या डोंगरावर. दमला दमला, अर्धो डोंगर चढून चढून दमला. अजून पायथ्या का जा, वर जावचा बाकी जा. आणि आत्ताच दमला. मरणाचा ऊना दमणार नाही तर काय. हा हे बघ हे बघ, दगड पणच दगडच, वाट नाया काय नाया. असेच बरोबर चालला, वाढबीट काय नाही. आता आम्ही जरा भाकरी खातो. बोला वर बसला असता थंय, हय नय आंब्याच्या वर. वर जाऊया. चला मग, चला चला चला. वाटबीट काय नाही. स्वदेश पाणी हवा, पाणी हवा, पहिला पाणी हवा. भाकरीचा काय संबंध आहे. ओय तांबळवाडीचे शिले जरा चलतत वरच, मी राहिले मागे. आता आम्ही चाललो, मजा मजा. आता आम्ही जाणार मजा. त्यांच्यात काहीतरी गप सापडले. बघूया बघूया, थांब बघते मी काय. आता कोण असलं तर कोणतरी सायंदार, बाकी कोण नाही. पण सायंदारचा असा बैल नसता. पण काय भरोसो असला तर तास, पण नाही रे तेवढाच असाच होता. हा ह्या कसला तरी मोठा बिळा, काय माहिती बिळा कसला तरी, काय माहिती बिळा. गरमीला या चलून चलून थकला. बघा हा बघा थकला, चलून थकला. ह्यानं आणला म्हणते शूज. 3000 रुपयाचे शूज आणला म्हणते. दाखव रे. मग आता लागणार त्याच्यात हे शूज, पण काहीचा फायदा नाही. काय पत्र्यावर घसरतात ह्याच्यावरनं, या पत्र्यावरनं काय फायदा नाही. आमचे 50 रुपयाला शूज हे 50 रुपये. चांगले व्यवस्थित. बाटली बिटली खायना ब्रँडेड आणतात. आमच्याकडे असले थंड हवले बाटले.
आमची तेवढी ह्या नाही ना परिस्थिती. 20 रुपयाची हळूहळू येत. हा तो कौटो व्हिडिओत येता ना, व्हिडिओमध्ये फ्रेममध्ये दिसता म्हणून तो तयार होता. काय खरा नाही पोरांचा. एक अमित हवं बसला कडीपत्ता घेऊन. सायलो इलो मुंबईवर ना बसलं वांडरासारखं दगडावर. कोण अरे एक वांडर खालना येता दमलो हे बघा. पूर्वीचे लोक कसे चालत असतील ना रे बिना चपलीचे. दमलो धीर बसलो. तो पण दमलो बंटो, तो पण थंय बसलो. चला मी माझं डबं खोललंय. काजीच्या घराची भाजी आहे, हे कसली वालाची भाजी आहे, तांदळाची भाकरी आहे. ही नंतर खाऊ ठेवले, म्हणजे आता जराशी खाणार, नंतर जराशी खाणार. जो आंबो कापले बघा, सुरी पण आणलं आहे आणि आंब्यासहित मेडे ह्या पण आपला ह्याच्यात मीठ आणि चटणी मसालो. ठीक आहे. आता माझ्या आणखी पोरांडे काय तर जाऊन बघते. कांदो कापून ठेवलं आहे, हे बघा कांदो कापून ठेवलं आहे. तर आता माझ्या पोरांना जाते. ही पाण्याची बाटली पण आणलं आहे, ह्याच्यात लिंबू सरबत आहे आणि ही माझी बॅग. अजून आपल्याकडे आंबे होते बघा, आंबे होते. ह्यांका जरा किंवा आंबो जरा कापून देतो आहे. ठीक आहे. कोण कसं पण हे पाहुणे काय भाकरी आणला ना वाटतं. काय पाहुणे बोलबो जवलो भाकरी असतं. अरे हे काय देवा थांब. पाहुण्याक एक जरा आंब्याचा फळ दिले. आता हे कोणा तरच कर. हे काय आणलं ना 65 वाला आणला ना भुर्जी. आणि आम्ही तू काय आणलं मटण काय धीरजाकडे दिले कोणाकडे टाका धीरजाकडे दिले डब्यात. तुझ्याकडं ओके. हां बाबल्यानं आणलं ना काय चवळ्याची भाजी. चवळ्याची भाजी आणि काय ह्या कवाट आणि काजीचे घर मिक्सिंग आणि तांदळाची भाकरी ह्या ह्यानं आणला ना. आणि थांब सगळ्यात शेवटी तुझ्याकडे ना सायलान काय आणला ना बघूया. काजीची भाजी, अंड्याची पोळी, मटण बिटण ह्याचा कोंबड्याचा हा भाकरी हा. ठीक आहे. देवश तू तू काहीतरी आणलं पण तर तू एवढ्यात खाणार नाही, कारण बापसाची आणि तुझी भाकरी भावाची भाकरी तुझ्याकडे. ठीक आहे. बापून जेवल्याशिवाय तू जवत नाही. हां असं काय विचार. बंट्यान काय आणला ना बंट्या काय अंड्याची पोळी भुर्जी कोणाची घेतला ना. अंड्याची पोळी कवटाची पोळी हां मटण पण जरा था वाटून घेतात सगळेजण. सगळ्यांकडे तांदळाची भाकरी म्हणजे सेम हा. ठीक आहे. तर हे काय बाबा सांग ह्याच्याकडे नाही अगोदर. धीरानं काय आणला ना मटण आणि तांदळाची आणि नाचण्याची मिक्सिंग भाजी आहे हो ना, बरोबर ना. भाकरी हां भाकरी मिक्सिंग भाकरी ह्यो धीरो. आणि ह्या कवट्यान काय आणला ना भुर्जी. ह्या मटण भाड्यान घेतला ना कोणतरी वाटतं हिकत. ठीक आहे. आणि तांदळाची भाकरी म्हणजे जवळजवळ सगळ्यांकडे काजीकर संपले. मी आपलं लेट इले वाटतं. ह्या कवट्यान हे आणला ना. ठीक आहे. आणि ह्यो एक माणूस आहे पायापासून दाखवते. ह्यो माणूस आहे ना ह्यो असं बिकाऱ्यासारखं येईल. काय आणला नाही, पाणी नाही काय नाही अशी पाणी नाही काय नाही अजिबात. फक्त बॅग आणला ना आणि बॅगेत काय ठेवला ना बूट ठेवला ना शूज ठेवला नाही शूज होत पण त्यांना बॅगेत ठेवला ना. बघूचा माणूस ह्यो बघा साईराज सावंत. केसाची बिसाची फक्त ते त्याच्यावरच खर्च केला ना, बाकी काय नाही. चला ठीक आहे. आता माझी भाकरी थंय मी ठेवलोय थंय. आता मी उरलेली भाकरी जाऊन ते खातोय. मी हईले ह्यांका आंब्याची ही फोडा देऊ. हे बघा म्हणजे नका बिकात ना माती बिती गेले कारण जंगलात आम्ही काय पर्याय नाही आमका. आता ही आंब्याचा फळ ह्यांका कापून देतोय. ठीक आहे. चला फळ कापतोय जरा. हे कोणा हवा काय काय हवा आहे कोणा हवा काय आंबो हा नको आता हो काय जरा जरे हे बाबल्या जिक ठीक आहे दे त्यांना. ठीक आहे मित्रांनो, आता सगळ्यांची सेवा करून दिलोय. आता जरा मीठ बीठ मस्त लावतोय एका आंब्याच्या फुला. मीठ बीठ इकडे काय भेटणार नाही. जरा वाईट बीठ मीठ बीठ काय भेटणार नाही. घराकडनं आणायचा होता. मटण पण खातो शे मटण नाही त्या काय
कपडे हात बी अजिबात करा अंडी काय लावू नको. म्हणून सांगते वरणा टाक. हा मी शाकाहारी होय. भिकाऱ्यांना दिलंय लोणच्याची फोडा. ठीक आहे तर मी घेतले मस्त. जवळ ये जवळ ये. लोणच्याच्या फोडाक जरा मस्त चटणी मीठ लावलंय. हे कांदो जरा मस्त. ही भाज्या कसली काय म्हणतात एका भाजी रे वालाची भाज्या ठेवलंय. ही काजीच्या घराची आणि मकट फ्लॉवर बटाटी हा. मी शाकाहारी खात नाही म्हणजे मांसाहारी खात नाही शाकाहारी जेवते. आणि भाकरी विक्री ही भाकरी मी नंतर खाणार. ही भाकरी थोड्या वेळानंतर खाणार भूक लागली की. हा ह्याचा मी खाणार. एका मी डबो लावून असो ठेवतो. आणि हे दाखव रे हे बघा आम्ही बाहेर जेवतो म्हणून जरा बाहेरची वाडी पण काढून ठेवलंय. आता हे बघा जरा काहीचं घर पण ठेवतो बघा. ठीक आहे आंब्याचा जरासा ह्या जरासा आंब्याचा फळ. ओके कांदो ठेवू काय. कांदो पण जरासा ठेवतोय. चला आता मी खाते थोड्या वेळा. आता खाते बाकीची शूटिंग नंतर करूया. चला कांदा आंबा काजू किती मागणार आहे इकडचं दाखवू नको हे गाण्या का नकापासून दिसो का सगळा. मी मेलय धावून धावून तोपर्यंत. ह्याचा खाय ना दाखवू. सगळ्यात आमचं वयस्कर मावळो सालवा किल्ला हाय गुरु टेक्निकल गुरुजी. ओय चला आमची खरी जंगल सफारी आता चालू आली. आमची खरी जंगल सफारी जंगल ट्रिप आमची आता. हा रात्री गाडीत वाजले जाते. चला वर चढूया. तो बघा समोर दिसता तो नवरो.
वार जीवाची मजा करतो. नवरो 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 नवराचा दगड. ह्या मावा ह्या मावा मरा मरा गाला मारू माका. ही सगळे कारूची झाडं होय ना रे. आणि सगळी सुकली आहेत. ओली नाही सुकली. दमले पोर दमले जंगल सफारी करून. हा सगळा समोर दिसता नादवडा. ता खायला रे मंदिर ता समोर दिसता. हे ते माकड माकड आहे ना. व्हिडिओ बघताना तुमका मॅन वर्सेस वाईल्डची आठवण नक्की येत नाही. बघा आम्ही कसे खाली उतरलो डोंगरात ना, वरच्या कड्यात ना खाली उतरलो, झोपून झोपून कसे गेला बघा पुढे तुमका दिसत. म्हणजे आम्ही उभं राहू शकत नव्हतं. आम्ही असे वनव्यानी बसून झोपून असे आम्ही खाली उतरला. बघा पुढे बघत राहा. सपलं सपलं पाठी कोणा हा काय रे. हा वाट हा जंगल सफारी झोपून आमचा जंगल प्रवास. काय सांगणार आता. बॅक काढ रे बॅक काढ. काय पुढे बॅक अरे बॅक काढ. अरे बॅग अडकली बॅग अडकली बॅग काढ काढ काढला. अरे बाबा माझ्या आप्पा बोललो तो खरा होता. यंदाच्या वर्षी जाऊतच नाही. अरे बाबा माझ्या झोपून जाऊची येईल रे. हा बाबा अडकलो रे भाई. माती झाली ती. हॅलो आम्ही वरच्या कड्यात ना खाली उतरला. किलो सायलो आणि देवसो किलो दोघो काय कड्यात ना खाली उतरला. ह्या हिलो सायलो हिलो
पिकनिक चांगली आठवली. चांगले म्हणजे चांगलेच पिकनिक आठवले. हा दिसता भारी आहे ना रे. मग दिसून काय फायदो. ह्या गचकाटात आमका जाऊचा. आज आम्ही खरे मावळे शोभता. अरे बाबा माझ्या आल बघा. हा हाल काय हाल ही बघा वाट. आता मग ह्या वाटेने जाऊचा म्हणजे उभं राहून जाऊ शकत नाही. आता मी झोपून चाललो. ह्या वाटेने तर झोपून जाणार खाली. या वर सगळा गचकाटाचा पुरा ह्या जाऊन जा. पुरा गचकाटाचा. हे जा धीऱ्या जा जा जा. उघडा. हा बघा असं जाऊचा पडता बसून बसून. हां चल देवशा तू माझ्या मागे थांब. धर. पाय बघ काय होत ते. ट्रेकिंग करता. हे बिया कसं बिया. चल ये. खाली जा. त्या मित्र हे बघा. हा हे बघा. या हे बघा. या हुंबराचा पोळ हे बघा. दाखव दाखव हे बघ. हुंबर 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 हुंबर. हे हुंबर औषधी औषधी. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नाही तर काय पाहिलं. कालव्यातली पांढऱ्या कण्यातनं उतरूची ही पहिली ट्रेकिंग. कड्यातनं आम्ही खाली उतरतो. असा अजूनपर्यंत कोण उतरला नव्हता. झोपत 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 आणि खाली गेला. जवळजवळ पोचला जवळजवळ पोचला. फायनली आम्ही खाली उतरलोय. खाली म्हणजे डोंगराच्या मध्यभागी उतरला आणि आमका आता खाली जाऊचा. तरी पण ह्या एवढा अंतर काटणार काय छोटी गोष्ट नव्हती. पूर्ण झोपत दिला मी ह्या कड्यातनं असे खाली उतरला आणि पूर्ण झोपत दिला खाली. चला आम्ही आता मेन म्हणजे तो जो कडो दिसतो त्याला जो कडो त्या कड्यातनं आम्ही खाली उतरलो. म्हणजे झोपत 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 खाली नाही हैना कोण सहसा येत नाही. तरी पण आम्ही ती डेअरिंग केला. कारण का हैना आमका पूर्ण फिरून जाण्यापेक्षा ही शॉर्टकट होता. थोडंसं त्रास झालो पण मस्त झोपून झोपून येला. ते दाखवतो तो कडो दाखव. त्या कड्यातनं आम्ही खाली उतरलो. यांका तांबवाडची पोरा म्हणतात.
सांगूचा उद्देश एकच हा, प्रयत्न केल्यावर सगळं काय शक्य. आमचे मित्र विद्या नकाशे पण आमच्यासोबत ट्रिपला गेलेले होते. विद्या, त्या ह्या ट्रिपबद्दल तुझं काय म्हणणं? ही ट्रिप आम्ही खरोखरच आनंद आहे, कारण वर्षातून एकदा आरोग्य चांगलं आपलं राहण्यासाठी आपण हा सालवा डोंगर चढतो आणि या निसर्गाची पाहणी करतो. गेल्या वर्षी या झाडामध्ये आणि यंदाच्या झाडामध्ये किती घट झाली आहे, ते वनव्यामध्ये किती जळली, किती वाढली, यासाठी आम्ही दरवर्षी येतो आणि त्या निसर्गाची नोंदणी आपल्या ग्रामपंचायतमध्ये केली जाते. धन्यवाद. हो, तुझं काय म्हणणं? ट्रेक चॅट माझं. हां, यो मुंबईवर नाही गेलेलो विक्रांत नकाशे ट्रेकची खरी खुरी ट्रेक ना, तुका मी आता व्हिडिओत दाखवेन. हे आता आमचे कॉमेंटेटर म्हणजे कासारड्याचे कुणाल जाते, लक्ष्मीकांत आडेवडेकर, तुमचं काय म्हणणं? आज मी जरा लेटच आलो या पिकनिकसाठी. गुरु पातळीला शोधत आलो मी. तो होता कड्यावरून चांगला पांढऱ्या कन्याजवळ होता आणि तिथून आता माझी त्याची भेट प्रत्यक्षात आत्ता बरोबर 5च्या नंतर झाली आहे. या सहलीचा आनंद म्हणावा तर यामध्ये पाणी आम्ही जवळजवळ तपीलभर घेऊन जातो, पण ते पाणीच शिल्लक राहत नाही इथे आल्याच्या नंतर. पण या ट्रिपचं एक मजा म्हणजे या निसर्गरम्य वातावरणात खरोखरच एक आपल्या शरीराला व्यायाम मिळतो, तो वेगळा, आणि एक सुखद आनंदसुद्धा या ट्रिपच्या माध्यमातून आपल्याला अनुभवता येतो. चला, आता आम्ही ना ह्या डोंगरावरनं उतरला. खाली दिवसभर आमची हालत खराब झाल्या, सगळ्या कपडे बिपड्याची सगळी माती झाल्या, पूर्ण माती झाल्या. ठीक आहे, जेवण सगळ्यांजवळ. आम्ही होता 11 जण, 3 जण गेले घराक, आता 8 जण उरला, चालला घराक. चला, आता भेटूया एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या तुमची, स्वतःची, घरच्यांची. आणि माझं जर व्हिडिओ आवडलो असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या भाषेत सक्कर फ्राय करू विसरू नको. घराच्या दिशेने जात असताना समोर एक चारीन दिसली आमका आणि बघते पुढे जाऊन चारणा धरली होती आणि चारणा पिकली पण होती. मग काय, चारणीवर चढलंय, माझ्या पाठवाट 0 पण चढलो, त्याच्या पाठवाट बाबलो पण चढलो. आम्ही तिघांनी चारणावर जाऊन चढून खाला आणि बाकीच्यांका आम्ही पिकलेली चारणा घड खाली टाकला, खालच्यानी पण खाला नाही, अशी मजा केला. आता व्हिडिओ एंड करते. चला, हे बघा कसं बसलंय बघा मी वर, लय वर्षान चारणा खाते, चारणाच्या झाडावर चढून.